अंगाची या आटणिया कांतू उवाया आणिला जिया स्वसंकोचे पिया रुढविली जेणे. आता आपण गेल्या वेळी बघितलं तसं की ते द्वैत ते अद्वैत, प्रकृती आणि पुरुष या दोघांचं परस्परावलंबित्व, या सर्व गोष्टी ज्या पद्धतीने माऊली स्पष्ट करतायत त्या प्रत्येक ओवीगणिक एक काहीतरी संकल्पना थोडीशी पुढे नेतात. त्या सगळ्या तत्त्वज्ञानाच्या एकेका संकल्पनेला एकेका ओवीत वेगवेगळ्या प्रकारांनी स्पर्श करतात. आपण गेल्या वेळी ती सगळी उकल इथपर्यंत पाहिली होती की ऐक्याचाही दुकाळा, म्हणजे इथे द्वैत नाही म्हणून अद्वैताचाही प्रश्न नाही. द्वैताची भाषा करतो तेव्हा आपण अद्वैताची भाषा करतो. इथे ऐक्याचाही दुकाळा म्हणजे दुष्काळ आहे की इथे ऐक्य ही गोष्ट बोलायला काही नाहीच आहे, कारण तो एकमेव अद्वितीयच आहे. म्हणजे हा सगळा अमृतानुभव ज्याच्याशी निगडीत आहे त्या एकट्या एक परमात्म तत्वाशी निगडीत आहे. हे पुढच्या सगळ्या ज्या भाषा आहेत त्या ज्या पद्धतीने मांडता येतील त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने स्पष्ट करता येतील त्या पद्धतीने त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. तर आता आपण बघतो आहोत तो ही पुढची ओवी आहे ती अंगाची या आटणिया कांतू उवाया आणिलिया जिया स्वसंकोचे पिया रुढविली जेणे. आता हे जगत निर्माण केलं आहे. आता त्यांनी आत्तापर्यंतचे विषय वेगळे वेगळे आपण गेल्या वेळी बघितले, त्या सगळ्याचा परामर्श घेतला. आता विषय कोणता मांडायचा की आता नक्की त्या परमात्म्याने त्या प्रकृतीला प्राधान्य देऊन आपल्या स्वतःचा किंवा आपल्याला पार्श्वभूमीवरती ठेवून, पृष्ठभूमीवरती ठेवून त्यांनी प्रकृतीला अधिक प्राधान्य दिलं आहे किंवा तिला अधिक मोकळीक दिली आहे. कारण शेवटी हे सगळं कसं आहे, एकाचा संकोच आहे तेव्हा दुसऱ्याचा विकास आहे. किती संकोच केला? आता ते म्हणतात की पुष्कळ. अंगाची या आटणिया म्हणाले त्या पुरुषांनी आपल्या अंगाची आटणी केली, म्हणजे अगदी कमीत कमी जितकं करता येईल तितका तो कमीत कमी स्वरूपाला आला. कांतू उवाया म्हणजे तिचा विकास करण्याकरता, तिची व्यापकता, तिची विविधता अनेक अर्थांनी उवाया. आणलिया जिया म्हणजे आणिला जिया कुणाला? तर प्रकृतीला. आता आपण हे सगळे नियम किंवा हे सगळे सिद्धांत त्यांनी आत्तापर्यंत सिद्ध केले. काय सिद्ध केले आहेत की जेव्हा पुरुष प्रधान असतो त्याच्या प्राधान्याच्या ठिकाणी प्रकृतीचा संकोच असतो, आणि जेव्हा पुरुषाचा संकोच असतो तेव्हा प्रकृतीला प्रधानता असते. आता ते इथे आपल्याला सांगतायत की म्हणाले अंगाची या आटणिया, मग आता त्या पुरुषांनी आपल्या अंगाची आटणी केलेली आहे. कांतू उवाया आणिला जिया, कारण त्या कांतेचा म्हणजे त्या प्रकृतीचा विकास करण्याकरता त्यांनी काय केलंय म्हणाले, आपल्या स्वतःला संकुचित केलेलं आहे. आणि स्वसंकोचे पिया रूढविली जेणे. जेणे म्हणजे त्या पुरुषाने काय केलं, स्वतःचा संकोच करून त्या प्रकृतीला रूढ केली, म्हणजे स्थिर केली, सिद्ध केली, तिच्या विकासाला मोकळीक दिली. तिच्या ठिकाणी ह्या सगळ्या उत्पत्ती स्थिती लयाचं तिच्या बांधलेल्या नियमांच्या मध्ये तिला स्वातंत्र्य देऊन टाकलं की आता ती तिचं काय करायचंय ते करू दे. याला जेवढा त्याच्यामधला याचा सहभाग आहे तेवढ्या सहभागाने तो परमात्मा सर्वदूर भरून राहिलेला आहे. हा एवढाच त्याचा सहभाग आहे, त्याला तेवढाच सहभाग ठेवायचा. आणि म्हणून आता प्रकृतीचा खेळ चालू आहे असं जर सोप्या शब्दात बोलायचं तर प्रकृतीचा खेळ चालू राहण्याकरता तो पुरुष स्वतःला संकोच करून राहिलेला आहे. स्वतःच्या ठिकाणी तो संकोच करतो आहे. ज्या कर्तृत्ववती प्रकृतीने करून अंगाची आटणी केली जगाची उभारणी आणाया ईशा ऐश्वर्या. आता पुन्हा एक गंमत आहे की माऊलींना हे जे सांगायचं आहे त्याची उकल इथे ह्या भाष्यामध्ये छान केली आहे. अशा अर्थाने की त्यांनी म्हटलंय की असं का तो संकोच करतो किंवा का ती संकोच करते, असं काही नाही आहे. म्हणाले की आता तिला संधी द्या, आता मी गप्प बसतो, मला संधी द्या, तू गप्प बस, असं काही प्रकरण नाही आहे. दोघे एकमेकांना म्हणजे परस्परांना पूरक म्हणून आपल्या बाजूनी दुसऱ्याचं महात्म्य वाढावं याकरता प्रत्येक जण आपल्या बाजूनी आपला संकोच करतो. असा मुद्दा इथे त्यांनी फार चांगला मांडलाय. म्हणजे मूळ ओवीत तसा विषय मांडला नाहीये, पण आता त्याच्या स्पष्टीकरणात तो विषय मांडलाय. कसा मांडलाय त्यांनी? म्हणाले ही कर्तृत्ववती प्रकृती आहे, तीच सगळं जग निर्माण करते, परंतु करून अंगाची आटणी केली जगाची उभारणी. तिने काय केलं? प्रकृतीने आपल्याही ठिकाणी अंगाची आटणी म्हणजे
तीही तिच्या ज्या मूळ रूपाला, म्हणजे प्रकृतीचा व्यवहार बघितला तर महत आहे, अहंकार आहे, सत्व रज तम आहे. त्याच्यामधून मग जी निर्माण होण्याची प्रक्रिया पुढे आणखीन पंचतन्मात्रा आहेत, पंचमहाभूत आहेत. मग ते सगळं पुढे आपल्याला माहिती आहे तसं दर्शनाचं जसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मूळचा ढाचा आहे, त्याप्रमाणे तो सगळा विकास किंवा प्रसव किंवा जगाची निर्मिती होत राहते. हे सगळं करण्याकरता प्रकृती स्वतः जी पूर्णतंत्र स्वतंत्र, म्हणजे ही तत्वज्ञानाप्रमाणे नाही पण आता ती निर्माण करायला लागल्यानंतर मर्यादित स्वरूपामध्ये स्वीकारलेली आहे. प्रकृतीला पूर्ण स्वातंत्र्य नाही, तिला पुरुषांनी दिलेले, आपण तो सगळा विषय मागे येऊन गेला की तो तिला किती स्वातंत्र्य देतो, ती काय आपल्या अधिकारात करू शकते, तिच्या अधिकारात ती जे काही करू शकते त्या बाबतीमध्ये तिने जर हे जग निर्माण नाही केलं आणि ह्या अव्यक्ताच्या पलीकडे जर ह्या प्रकृतीने व्यवहारच नाही केला तर प्रकृतीला स्वतःचा संकोच करायचं कारण नाही. संकोच म्हणजे तिला दोन प्रकारामध्ये प्रकट व्हावं लागेल. एक महत म्हणून व्हावं लागेल, ज्याला आपण कॉस्मिक इंटेलिजन्स असं म्हणतो, की ही वैश्विक जाणीव आहे. त्या वैश्विक जाणीवेच्या रूपाने ती प्रकट होते. दुसरी वैश्विक अहंकाराच्या रूपाने प्रकट होते, ज्याला कॉस्मिक इगो म्हणतात, त्या रूपामध्ये प्रकट होते. म्हणजे तिचं मूळचं जे अव्यक्त अनमॅनिफेस्टेड स्वरूप आहे ते अव्यक्त स्वरूप तिला सोडावं लागतं आणि तिला तिच्या मूळ व्यापक स्वरूपाला सोडून हे दोन संकोच स्वीकारले. या दोन संकोचाच्या पलीकडे एवढ्याही नाही भागलं. आता याच्या पलीकडे ती जी साम्यावस्थेला होती प्रकृती, ती आता प्रकट व्हायची. म्हणजे सत्व रज आणि तम यांच्यामधली जी साम्यावस्था आहे ती जाऊन आता तारतम्याची स्थिती येणार. तारतम्य म्हणजे तिच्यामध्ये तरतम होणार. आता तिच्यात तरतम झालं म्हणजे कुठे सत्व जास्त आहे, कुठे रज कमी आहे, तर कुठे तम आहे. तर या प्रत्येकाचं जे कॉम्बिनेशन आहे ही सगळी, म्हणजे ज्याला ऑल पॉसिबल परम्युटेशन कॉम्बिनेशन्स याच्यामध्ये येणारच आहेत सत्व रज तमामध्ये. त्यामुळे ह्या तीनही पातळीवरती ती तीन प्रकारांनी प्रकट होत राहते. म्हणजे तिन्ही ठिकाणी वेगवेगळं रूप. कारण आता सत्व किती आहे समजा 45 पॉईंट काहीतरी 0.5 आहे. आता दुसऱ्यामध्ये सगळं मिळून 100 व्हायला पाहिजे. तर असे हिशोब केले तर म्हणजे 44.5 किंवा 45 असं म्हटलं तरीसुद्धा त्याचं 0.5चं 0.6 झालं तरीसुद्धा पुन्हा सगळं स्ट्रक्चर बदललं. म्हणजे ह्या जगात जे सगळं तिने निर्माण केलं आहे त्याच्यामध्ये अगदी फ्रॅक्शनल चेंजेस जरी असले तर त्या फ्रॅक्शनल चेंजेसमध्ये सुद्धा येणारा जो मॅटर आहे त्या मॅटरच्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचे जे गुणधर्म आहेत, निर्माण होणारे जे पदार्थ आहेत, जे वस्तुमात्र आहेत, ते बदलतच जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या प्रकृतीला प्रत्येक वेळी आपल्या ठिकाणी बदल करत राहावा लागलेला आहे. की तिने सत्व किती प्रमाणात ठेवायचं, तिने रज किती प्रमाणात ठेवायचं, तिने तम किती प्रमाणात ठेवायचं. म्हणून ते म्हणतात पण ही कशाकरता करते हा उद्योग, ती तिच्याकरता करत नाही. हाच सांख्य आणि वेदांत यातला फरक आहे जो माऊलींनी इथे मांडलेला. की ती कशाकरता हा उद्योग करते, ती त्या ईश्वराचं ऐश्वर्य लोकांना कळावं म्हणून करते. सांख्य वेदांत काय सांगतो, ती कशाकरता जग निर्माण करते, ती प्रधान आहे, पुरुष काही प्रधान नाही सांख्यांच्या मते. आणि ती हे जग कशाकरता निर्माण करते तर त्या पुरुषाला हे सगळं जग दाखवण्याकरता निर्माण करते. आणि हे ती त्याला कशाकरता दाखवते तर एवढ्याच करता दाखवते की ह्यातलं हे सगळं जे जे चांगलं आहे त्याला तू भुलशील किंवा त्यात तू अडकशील किंवा ते सगळं तुला आवडेल, त्याचा उपभोग घेण्याकरता हे सगळं जग मी तुला दाखवते. जे आम्ही करतो तेच, की आमच्याकरताच ही प्रकृती आहे. या प्रकृतीमध्ये दूध दुधाचा उपभोग घेतं का, दुधात साखर घातली म्हणून दूध साखरेचा उपभोग घेतं का, दुधात केशर घातलं म्हणून दुधाला बरं वाटतं. दुधाला काहीच वाटत नाही. दुधात साखर घाला नाही तर घालू नका, दूध आटलेलं असू दे नाही तर नसू दे, साखर घातलेली असू दे नाही तर नसू दे, या सगळ्याचा आनंद कोणाला आहे, या सगळ्याचा आनंद आम्हाला आहे. दूध आहे ते आणखीन आठवलं आहे, त्यात आणखीन काजू बदाम आहेत, त्यात आणखीन केशर घातलं आहे, त्यात आणखीन आम्हाला आवडणाऱ्या दुसऱ्या काही वस्तू आहेत की ज्याच्यामुळे आम्हाला त्या दुधाची लज्जत आणखीन वाढते असं वाटतंय. असं अधिकस्य अधिकम या न्यायाने त्याच्या उपभोग घेणारा जो आहे त्याला त्याचा आनंद आहे. आणि ती जी वस्तू आहे, जे मॅटर आहे, तो त्या वस्तुमात्राला त्याचा काही आनंद नाही आहे. साखरेनी
मातीमध्ये पडली काय आणि साखर दुधात पडली काय, साखरेच्या दृष्टीने काही फरक पडत नाही. म्हणजे भोग घेणारा कोण आहे? पुरुष. सांख्य दर्शन काय सांगतं? सांख्य दर्शन असं सांगतं की ती प्रकृती हे सगळं निर्माण कशाकरता करते? त्या पुरुषांनी उपभोग घ्यावा म्हणून निर्माण करते. ही सांख्य दर्शनाची भूमिका आहे. वेदांत दर्शनाची भूमिका ती नाही. आता अमृतानुभवात तर ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका त्याहूनही ती नाही. आता ते इथे काय म्हणतात? ते इथे असं म्हणतात की कर्तृत्ववती प्रकृती तिने कशाकरता हे कर्तृत्व प्रकट केलंय, कशाकरता स्वतःचा संकोच केलाय, कशाकरता स्वतःमध्ये वैविध्य निर्माण केलंय. तर म्हणाले केली जगाची उभारणी आणाया म्हणजे जाणाया किंवा समजावाया किंवा जगाला कळावया, काही म्हणा तुम्ही, की आणाया ईशा ऐश्वर्या, की या ठिकाणी ईश्वराला ऐश्वर्याप्रत आणायचं म्हणजे परमेश्वराचं ऐश्वर्य काय आहे हे समजून घ्या, याची महत्ता काय आहे समजून घ्या, त्याचा महिमा काय म्हणजे प्रकृती परमात्म्याचा महिमा आम्हाला समजावून सांगते असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे आता ही प्रकृती त्यांनी म्हटलंय की कांतू उवाया आणि लाजिया. म्हणाले ह्या प्रकृतीने त्या कांतू म्हणजे त्या परमेश्वराचा म्हणजे त्या पुरुषाचा, परमेश्वर नाहीच म्हणायचं आता आपण इथे पुरुष आणि प्रकृतीच म्हणायचं, त्या पुरुषाचा उवाया म्हणजे विकास, त्याचं मोठेपण, त्याचं ऐश्वर प्रकट करण्याकरताच संकोच केलाय. अंगाची या आटणिया स्वसंकोचे पिया रूढविली जेणे. म्हणाले त्या आता पुढे कसं म्हटलंय, हा थयथयाट कर्तृत्वाचा परमात्मे टिकविला तिचा करून आपल्या स्वरूपाचा संकोच. आता जे अन्योन्य आश्रय आहे ना, ते सूत्र ज्ञानेश्वर माऊली सोडत नाही की पुरुष आणि प्रकृती हे एकमेकांचे अन्योन्य आश्रित आहेत, की यांचा तिला आश्रय आहे, तिला त्याचा आश्रय आहे. पुरुषाला प्रकृतीचा आश्रय आहे, प्रकृतीला पुरुषाचा आश्रय आहे. म्हणजे प्रकृती पुरुषाकरता संकोच करते, पुरुष प्रकृतीकरता संकोच करतो. की परस्परांच्या मध्ये स्पर्धा आहे की मी अधिक तुझ्याकरता करतो की मी अधिक तुझ्याकरता करते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे सगळं त्या प्रकृतीचं कर्तृत्व आहे हे सगळं प्रकट होत आहे हे जेव्हा पाहिलं आहे त्यावेळी काय करतं म्हणाले हा जो परमात्मा आहे हा थयथयाट कर्तृत्वाचा परमात्मे टिकविला तिचा, त्यांनी जर नसता सांभाळला तर म्हणजे अन्योन्य आश्रय, परस्पर आश्रय. आणि हा कसा दाखवलाय त्यांनी इथे की कुणाच्याही ठिकाणी स्वाभाविक स्वतःच्या अस्तित्वाविषयीचं वेगळं महत्त्व नाही आहे, की पुरुषाला आपल्या अस्तित्वाने आपलं महत्त्व प्रकट करायचं नाही आहे आणि प्रकृतीला आपल्या अस्तित्वाने आपलं महत्त्व प्रकट करायचं नाही आहे. असा तत्वज्ञानाचा विषय इथे का आला? नाहीतर आपण जेव्हा बघतो की ईश्वर बघतो आणि जीव बघतो, सृष्टी बघतो, जीव जगत आणि जगदीश्वर बघतो. तो जगदीश्वर जो आहे तो सगुण म्हटला किंवा तो ईश्वर भावाला आलेला मायोपाधिक ईश्वर म्हटला, आणि जर परमात्मा हा निर्गुण परमात्मा म्हटला तर ही जी थिअरी आहे किंवा हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला जगाच्या बाजूनी म्हणजे आमच्या बाजूनी वर ती जी उतरंड पाहायला आम्ही लागलो तर एक जीव त्या परब्रह्मापर्यंत पाहत जातो तेव्हा त्यांनी कसं पाहावं या करताय की मी कशाची आहे? पंचमहाभूताची आहे. माझ्या ठिकाणी काय आहे? पंचतन्मात्रा आहेत. हे पंचतन्मात्राच्या मागे काय आहेत? सत्वरजतम आहेत. ते माझ्या देहामध्ये मला नाचवत आहेत. त्याच्या पलीकडे काय आहे? ह्या सगळ्या विश्वाला एक स्वतःच्या असण्याची जाणीव आहे, तशी हा जीव म्हणून ह्याला जाणीव आहे. या विश्वामध्ये सर्वदूर ते परमात्म तत्व भरून राहिलेलं आहे. ते जे परमात्म तत्व भरलेलं आहे ते मला ब्रह्मांडामध्ये भरलं आहे, तर मला परमात्मा सर्वदूर दिसला पाहिजे किंवा मी बघावं. म्हणजे माऊलींची ज्ञानेश्वरीतली भाषा जर घ्यायची तर जे जे भेटे भूत तयामानी भगवंत, की प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी भगवंत भरून राहिला ही भाषा आहे. इथे काय भाषा आहे, इथे काय कुणाच्या ठिकाणी काय भरलाय वगैरे याच्याशी काही घेणं देणं नाही. इथे म्हणजे त्यांचा जो बेस आहे तेच परब्रह्म आहे आणि जगात येऊन व्यवहार चालला आहे म्हणून त्यांना थोडं खाली उतरावं लागतं एवढंच. म्हणून ते जे खाली उतरले त्यात पुरुष आणि प्रकृतीमध्ये ह्याला अहंकार आहे किंवा ह्याचं अस्तित्व विशेषत्वानी आहे, हिचं अस्तित्व कमी आहे. म्हणजे ही भाषा आपण आता का बोलतो? कारण प्रत्येक दर्शनकार याच्यावर मारामारी करतो. सांख्य दर्शनकार आहे तो म्हणतो की प्रकृती प्रधान आहे. प्रकृती जर प्रधान आहे, हा पुरुष निष्क्रिय आहे,
ह्याचं काही काम नाही. म्हणून आपण पहिल्याही दिवशी तो विषय घेतला. पुन्हा एकदा आठवणी करता घेऊ की पुरुष पांगळा आहे, प्रकृती आंधळी आहे. तो पांगळा पुरुष प्रकृतीच्या खांद्यावर बसला आहे आणि ती आंधळी प्रकृती चालते आहे. मार्ग हा दाखवतो आहे आणि ती चालण्याचं काम करते, कारण ह्याला येत नाही आहे. पण सांख्य दर्शनामध्ये प्रकृती प्रधान आहे. म्हणजे जगाची निर्मिती करणारी जी काही प्रमुख आहे ती प्रकृती आहे. म्हणजे मूलभूत तत्व जे आहे ती प्रकृती आहे. आणि हा निष्क्रिय असलेला पुरुष फक्त चैतन्य म्हणून त्याच्यात राहिलेला आहे. मग आता तीच स्वतः प्रधान असल्यामुळे नुसती ती प्रधान आहे असं नाही, सांख्यांच्या मते ती डॉमिनेटिंग कॅरेक्टर आहे. आणि त्यामुळे तीच ठरवते की ह्या पुरुषाला हे सगळं दाखवायचं आहे. मग ती दाखवते आणि मग एके दिवशी त्या पुरुषाला कळतं, रे हे जे काय मी रोज बघतो आहे हे आता असंच आहे, आता ह्याच्या मागचं काय सूत्र आहे मला कळलंय, आता ह्याचा मला कंटाळा आलाय, असं ज्या क्षणी त्या पुरुषाला वाटतं, म्हणजे त्या चैतन्याला वाटतं, त्या क्षणी ती प्रकृती लाजून निघून जाते असं सांख्य म्हणतात. म्हणजे आधी जिला प्रधान म्हटली, आधी जिचा ह्याच्यामध्ये जगाच्या निर्मितीमधला जो वाटा आहे किंवा जो सहभाग आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे नव्हे, तीच जग निर्माण करते. म्हणजे प्राईम इम्पॉर्टंट रोल हा प्रकृतीचाच आहे, तिचाच प्रमुख सहभाग आहे असं म्हणून सांख्यांनी मांडलं. वेदांत्यांनी म्हटलं असं नाही. शंकराचार्य म्हणाले ती आमची माया आहे. पण ती माया आहे म्हणजे काय? ती सत्वानी युक्त असलेली माया आहे जी त्या परमात्म तत्वाशी एकरूप झालेली आहे. त्या मायेची उपाधी त्या परमात्म्याने घेतली म्हणून तो ईश्वर झाला, म्हणून तो सगुण भावाला ईश्वर भावाला आला. आता जीव कसा झाला? तीच माया पण अविद्येची उपाधी घेतली आहे. तिथे मूलभूत अज्ञान घेतलंय, इथे मूलभूत सत्व घेतलंय, पूर्ण सत्व घेतलंय आणि परब्रह्माशी एकरूप झाली आहे तर परमेश्वर झाला. आणि इथे अविद्या, त्या अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानाबरोबर ते मायेचं स्वरूप आता अज्ञान झालं. त्या अज्ञानाबरोबर तो परमात्मा जोडला गेला. म्हणजे अज्ञान आणि परमात्मा जोडले की इथे जीव झाले. मग त्यांनी सांगितलं हा इकडे जीव झाला, हा इकडे परमेश्वर झाला. आता ही माया कशी आहे? ही माया नेहमीच उपाधी आहे. म्हणजे ही माया काही मोठी शेवटपर्यंत यावी, चालावी की राहावी, त्या परब्रह्मापर्यंत तिचं काही स्थान आहे असं मानावं असं आम्हाला काही वाटत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तिचा रोल काय? जोपर्यंत ह्या उपाधीनी युक्त असलेले हे जीव आहेत, म्हणजे परमात्म्याला जोपर्यंत उपाधी आहे तोपर्यंत तो ईश्वर आहे. इथे ह्या चैतन्याला जोपर्यंत अविद्येची उपाधी आहे तोपर्यंत हा जीव आहे. ह्याची अविद्येची उपाधी गेली की तो परब्रह्मच आहे. ह्याची ती सत्वाची उपाधी गेली की तो परब्रह्मच आहे. म्हणजे माया ही काही त्या परमेश्वराच्या बरोबरची नाही आहे, ती अनिर्वचनीय आहे. ती माया सुद्धा अनिर्वचनीयच आहे. परमेश्वर सुद्धा त्याच्याबद्दल यतो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसाचं, तो सुद्धा अनिर्वचनीयच आहे. त्याच्याबद्दल सुद्धा काही बोलता येत नाही. परमात्मा अनादी आहे, सनातन आहे. माया अनादी आहे, सनातन आहे. हे सगळं जरी असलं तरी सुद्धा सनातन अनादी असलेली माया म्हणजे परमेश्वर नाही, म्हणजे परमात्मा नाही. हे फक्त त्याच्यावरती पण आपण एके दिवशी बोलू की जगाला पण अनादी म्हटलंय, मायेला पण अनादी म्हटलंय आणि परब्रह्माला पण अनादी म्हटलंय. मग हे सगळेच अनादी आहेत तर इक्वल टू सगळे मिळून परब्रह्मच होतील. म्हणजे परमात्मा बरोबर माया बरोबर जीव बरोबर सगळेच जर लावतच चाललो एकातनं एक, तर ह्याच्याशी ते त्याच्याशी ते जोडत गेलं तर मग आम्ही कुणाला म्हणायचं? हे कारण जगच अनादी म्हटलं म्हणजे जीव अनादी झाला, जीव अनादी झाला म्हणजे सृष्टी अनादी झाली. म्हणजे हा सगळा केऑस आहे का? तसं नाही आहे ते. पण आपण आत्ता आपल्यापुरतं बघायचं आहे तर आपल्याला एकच मुद्दा बघायचा आहे, तो असा जो माऊलींनी स्पष्ट केला आहे, तो की कोणतंही दर्शन, कोणताही फिलॉसॉफिकल थॉट किंवा कोणतीही म्हणजे स्कूल ऑफ फिलॉसॉफी, म्हणजे एक विचारांची भूमिका सांगणारं एक विशिष्ट असं तत्त्वज्ञानाचं त्या आचार्यांनी निर्माण केलेलं असं स्वतःचं स्वतंत्र असं दर्शन, की शंकराचार्यांचं दर्शन केवलाद्वैत दर्शन आहे. या दर्शनामध्ये त्यांनी जो परमेश्वर किंवा जो ईश्वर आणि ती माया असे जे दोन मानले, त्या मायेला ईश्वराच्या लेव्हलला ठेवलेलं नाही आहे किंवा माया ही परमेश्वरावर आणि परमेश्वर हा मायेवर
किंवा दोघे परस्परांवर किंवा दोघे एकमेकांच्या शिवाय असे राहू शकत नाहीत, असं काही त्यांनी म्हटलं नाही. का नाही म्हटलं? आपण हा प्रश्न इथे सोडवू. असं की हा जीव आहे, जीवाच्या बरोबर ती माया जोडली गेली आहे. म्हणजे अज्ञानाबरोबर अविद्येबरोबर ती माया त्या चैतन्याबरोबर जोडली गेली आहे. आता इथे सत्व उपाधिक हे परब्रह्म आहे. सत्वोपाधिक जी माया आहे ती त्या परमात्म्याशी जोडली गेली आहे. आता हा जीव आहे. समजा या जीवाने पुष्कळ काही चांगलं केलं आणि ह्या जीवाची उपाधी सुटली. ह्या जीवाची उपाधी सुटली तर या जीवाचं अज्ञान सुटलं. म्हणजे जीवाची उपाधी आणि अज्ञान सुटलं तर हा जीव परमात्मा स्वरूप झाला, म्हणजे हा परब्रह्म झाला. मग हा एक जीव परब्रह्म झाल्याबरोबर ह्या परमात्म्यात फरक पडला का? या ईश्वरात फरक पडला का? या ईश्वरात फरक पडत नाही. हे प्रकरण स्वतंत्र चाललेलं आहे आणि हे ईश्वर सत्वोपाधिक परब्रह्म हे स्वतंत्र आहे. या जीवामध्ये फरक पडेल, जीवामध्ये त्या अविद्येमध्ये फरक पडेल, त्या जीवाच्या परिस्थितीत फरक पडेल. इथे यांनी सांगितलं ज्या पुरुष प्रकृतीचा विचार आम्ही मांडला आहे ती प्रकृती अशी नाही. आम्ही जी प्रकृती मांडली आहे ती प्रकृती, म्हणून म्हटलं की कुठं थांबायचं. तत्वज्ञानाच्या 50 पायऱ्या आहेत. त्या 50 पायऱ्यांमध्ये आम्ही प्रत्येक पायरीचा विचार केला. एक दर्शन म्हणजे अगदी एका वृक्षवेलीपर्यंत किती केला आपण विचार, की त्या गजेंद्राचा सुद्धा मोक्ष झालेला आहे. म्हणजे जो हत्तीच्या जन्माला आलेला आहे त्याला सुद्धा मोक्षाचा अधिकार प्राप्त होऊन त्यांनी ईश्वराला प्रार्थना करून उत्कटतेने हाक मारून तो असा आर्त भक्त होऊन तो सुद्धा उद्धरला. म्हणजे तत्वज्ञान जेव्हा एखादं दर्शन घेऊन वेदांत सांगितला जातो त्यावेळी त्याला त्या 1, 2, 3 पायऱ्यावर थांबता येत नाही. त्याला सगळ्याची उत्तरं देत खाली यावं लागतं. इथे माऊलींना उत्तरं द्यायला इथे माऊली बांधील नाही, तिकडे ज्ञानेश्वरी बघा म्हणतील ते. तुम्हाला जर हे सगळं पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी रिफर करा, माझ्या अमृतानुभवात नाही. अमृतानुभवात त्यांना फक्त एकच पायरी खाली उतरायचं आणि ती जी पायरी उतरलेत ते पुरुष आणि प्रकृती ही एवढी पायरी उतरलेत. या पायरीवर ते दोघे परस्परांवर अवलंबून आहेत. ते दोघे एकमेकांच्या करता कार्य. मग ते असं का करतात, मग हे असं नाही केलं तर मग ते त्याचं उत्तर काय? ते म्हणतात त्या कशाचंही उत्तर इथे नाही आहे. ती सगळी उत्तरं दुसरीकडे आहे. इथली उत्तरं आहे ती एवढ्याच पातळीवर आहे. 2 पायऱ्या वास. या 2 पायऱ्यांच्या खाली तत्वज्ञान हे उतरणार नाही. आणि त्यामुळे ह्या तत्वज्ञानाची जी पातळी आहे मुळातच ती अधिक उंचच आहे. म्हणजे ती तेवढ्याच गोष्टीवरच्या संबंधामध्ये ती ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, जे विचार आहेत त्याच्याच संदर्भात ती फक्त चर्चा करणार आहे. ह्याची का नाही चर्चा केली तर ते म्हणतील हा आमचा विषयच नाही आहे. इथे त्या विषयाची चर्चा, म्हणजे एखादा न्यूरोसर्जन आहे आणि त्यांना जर आपण आलं की माझ्या पायामध्ये असं असं मुंग्या येतात, तर पायात मुंग्या येतात हा काही फक्त न्यूरोसर्जनचा विषय नाही. तुमच्या जनरल प्रॅक्टिशनरला विचारा की यांचा काय ब्लड सप्लाय कमी आहे का, यांना काय डायबिटीज आहे का, ह्यांना आणखीन काही प्रॉब्लेम आहे का, यांच्या पाया काही समजा सायटिका आहे का काय. आधी तो त्याचा निर्णय घेईल ना. एकदम तुम्ही न्यूरोसर्जनकडे आला तर मला म्हणाला त्या मुंग्याचा संबंध माझ्या मेंदूशी आहे का, तर म्हणाले मी तुम्हाला त्याचा मेंदूशी संबंध लावून त्याचं उत्तर आत्ता देणार नाही. तुमच्या बाकीच्या सगळ्या एलिमिनेशन मेथडनी तुम्ही आलात आणि सगळ्यातनं तुम्ही ओके झालात तर मग मेंदूत काही प्रॉब्लेम आहे का बघू. तर तसं ते इथे आपल्याला सांगतात की म्हणाले इथे बाय एलिमिनेशन मेथड आम्ही आता फक्त प्रकृती आणि पुरुषापर्यंत येऊन थांबलेले आहोत. आणि म्हणून इथे प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांचे आश्रित आहेत. म्हणजे अन्योन्याश्रय आहे त्यांचा. एकमेकांच्या शिवाय ते असू शकत नाहीत. ते जे करतात ते एकमेकांकरता करतात. कुणालाही माझं अस्तित्व वाढावं आणि दुसऱ्याचं अस्तित्व कमी व्हावं म्हणून मी काहीतरी करावं ही भावना, ही संकल्पना इथे पुरुष आणि प्रकृतीच्या ठिकाणी नाही. म्हणजे माऊली जे सांगतायत तो विषय आत्ता या ओवीत अशा प्रकारचा आहे जो मांडतायत तो, की दोघे एकमेकांकरता का संकोच करतात. तर ही तत्वज्ञानाची तुम्हाला मी पायरी सांगतो असं माऊली आपल्याला सांगतात. आता ते म्हणतात की म्हणाले इथे स्वरूपाचा शालजोडी जरतारी तोवरीच शोभा देते खरी आहे पांघरत्याचे अंगावरी जावत काल्यपर्यंत. म्हणाले जरतारी शालजोडी आहे आणि ती ज्यांनी पांघरली आहे, जर पांघरली असेल तर तिचा उपयोग आहे.
कपाटामध्ये म्हणाले ती शालजोडी पडली असेल तर तिला कसर लागून ती केव्हाच 5-10 वर्षात खराब होऊन जाईल, पण वापरती शालजोडी जशी शोभेल तसं पांघरता स्पष्टपणासी येता तिचा बोळाच तत्वता हे उदाहरण संकोचता दावण्यापुरतेच येठाई. आता ते म्हणाले मी अगदी तुम्हाला फार क्रूड, अगदी रफ, अगदी खडबडीत, ओबडधोबड काव्याला न शोभणारं उदाहरण दिलं आहे म्हणाले. आता ही शालजोडी अंगावर घेतली की शालजोडी सुख देते, वैभवाला येते, नटते, इथपर्यंत ठीक आहे. पण म्हणाले आता पांघरल्यावर ती स्पष्टपणाला येते, म्हणजे जग प्रकट झालं वैविध्यानी, म्हणजे ती ईश्वराचं जे ऐश्वर्य आहे ते खऱ्या अर्थाने खुलून दिसतं. तिचा बोळाचं तत्वता. आता जर नाही तसं असेल तर कपाटात ती घडी करून ठेवून दिली तर त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे ते जरा म्हणून म्हणलं फार क्रूड आहे की म्हणून ते म्हणले त्याचा बोळा करून टाकला. ती चांगली शालजोडी आहे पण तिचा अंगावर चांगली न घेता जर म्हणाले अशी बोळा करून टाकली तर हे उदाहरण संकोचता दावण्यापुरतेच येठाई. म्हणाले ती जे आता थोडक्यात आजच्या भाषेत आपल्याला बोलायचं तर खूप चांगलं दुकान आहे, पण त्या दुकानाला कोणतंच दार नाही, फक्त एंट्रन्सचं गेट आहे. आपण तो असं कसं, इकडे काही डिस्प्लेच नाही आहे. कुठेतरी त्यांच्या शोरूम्समध्ये, कुठल्याही शोरूममध्ये गेलं तर काहीतरी डिस्प्ले पाहिजे, बाहेर काहीतरी विंडोजमधून लावलेलं पाहिजे की काहीतरी डिस्प्लेशिवाय कसं काय. तसं ते म्हणतात की या जगाचा डिस्प्ले केल्याशिवाय काय खरं नाही. हे जर नुसतेच संकोच करून बसले तर म्हणाले त्याची काही शोभा नाही, त्याचं काही वैभव नाही, असं त्यांना म्हणायचं आहे. पुरुष तो जाहला संकोचित, तो पत्नीचे टिकविण्या महत्व, आणि पतीच्याच गौरवे होतं आनंद पत्नी कारणे. म्हणून ते दोघेही एकमेकांच्या करता संकोच करायला तयार झालेले आहेत. विष्णूने विष्णू आपुले, नाव विष्णू संकोचिले, भार्या गौरवार्थ घेतले, नाव रमानाथ पहा. ही एक अगदी छोटासा विनोदी तार्किक युक्तिवाद आहे. म्हणाले विष्णूचं नाव आहे. आता हा विष्णू हा ज्या मूळ धातूपासून हा विष्णू शब्द निर्माण झाला आणि विष्णू शब्दाला जो अर्थ निर्माण झाला त्यांनी आपलं हे विष्णू नाव दिलं टाकून म्हणाले. कशा करता? आता त्या प्रकृतीच्या बरोबरचा आपला संबंध प्रस्थापित करण्याकरता. आणि त्यांनी नाव कोणतं घेतलं तर रमानाथ असं नाव घेतलं. म्हणाले की त्या तो रमेचा नाथ आहे, त्या रमेचा स्वामी आहे, आणि म्हणून रमानाथ जरी झाला तरी विष्णूपणाही नाही मुकला. म्हणजे विष्णूपणाशी काही तो मुकला नाही. त्याचे जे गुणधर्म आहेत या सृष्टीचं पालन करणे, हे जे तो सृष्टीचं रक्षण करणारा आहे, तो पालन करता आहे, तो भरता आहे, हे त्याचे गुणधर्म काही सुटले नाहीत. म्हणाले रमेमुळे मात्र पावला रमानाथ नामाते. पण रमेचं नाव धारण केल्यामुळे त्याला रमानाथ मात्र म्हणू लागले. म्हणाले जसं रणछोड नाव आहे की त्यांनी रणातून पळून गेला म्हणून भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला रणछोड म्हणतात. मग आता ते रणछोड नाव म्हणजे त्याला शिवी घातली का? भक्ताला मोठं कौतुक आहे त्या रणछोडचं की तो कसा रणातून निघून गेला. त्याच्यामागची पण कथा आहे, अर्थात त्याच्याशी आपल्याला आता काही करायचं नाही. पण त्यांनी ज्याच्याशी कालयवनाशी त्याला जो झगडा करायचा होता भगवंताला आणि त्याला जे हरवायचं होतं, पराजय करायचा होता, आणि जरासंधांनी 17 वेळा स्वाऱ्या करून त्या मथुरेवरती जी परिस्थिती निर्माण केली होती आणि जर्जर केलं होतं, त्यातनं मथुरेला सोडवण्याकरता आणि आता एकही मनुष्य आपल्या बाजूनी न गमावता आणि आता लोकांना लढाईमध्ये न पाडता कसा विजय मिळवायचा याकरता त्यांनी या गनिमी काव्याचा उपयोग केलेला आहे. त्या गनिमी काव्यानी भगवंत पडून गेलाय म्हणून तो रणछोडदास आहे. तर म्हणून म्हणाले तसं आहे इथे की ती प्रकृती त्याला एवढं वैभव प्रकट करते. तो म्हणतो कशाला मी म्हणू मी विष्णू आहे म्हणून, मी असं म्हणतो की मी रमानाथ आहे म्हणून. मी रमानाथ आहे असं म्हटल्याने काही फरक पडतो का? म्हणाले काही फरक पडत नाही. माझे जे मूळचे गुणधर्म आहेत ते तसेच आहेत. आणि म्हणून तोवरीच टिकती लहरी. आता हा दृष्टांत संपवला. तोवरीच टिकती लहरी की स्वरूपान आले जोवरी, निजांगे ते शुद्ध वारी आपुल्या साऱ्या वैभवासह. म्हणाले तोपर्यंतच लहरी राहतात, म्हणजे पाण्यावरती जलावरती लाटा तोपर्यंतच उत्पन्न होतात की स्वरूपान आले जोवरी, जोपर्यंत त्या निर्माण झालेल्या नाहीत. निजांगे ते शुद्ध वारी आपुल्या साऱ्या वैभवासह. म्हणजे जेव्हा वाऱ्याचा स्पर्श त्या जलाच्या पृष्ठभागाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही लाटा निर्माण होत नाहीत. आणि म्हणाले त्याचा स्पर्श झाला की लाटा निर्माण होतात. येथे जलाने रूप आपुले संकोचित नाही केले. म्हणून त्या नदीवरती लाटा निर्माण झाल्या, गंगेवर लाटा निर्माण झाल्या, सागरावर लाटा निर्माण झाल्या,
म्हणजे सागराला काही आपलं स्वरूप संकोचित करावं लागत नाही, ते लहरीमुळे आहे झाले सहजगती. त्या लहरी उत्पन्न झाल्या म्हणून ते सहजी तसं दिसतं आहे. म्हणजे आम्हाला त्या प्रकट झालेल्या लहरी बघायला मिळत आहेत. त्याकरता सागराच्या जलाला काही फार अट्टहास करावा लागलेला नाही आहे. जिये ते पहावयाची या लोभा, चढे द्रष्टुत्वाची या क्षोभा, जिये ते न देखतू उभा अंगाची सांडी. म्हणाले आता जिये ते पहावयाची लोभा. आता रमानाथ नाव धारण केलं आहे आणि रमेचं कर्तृत्व पाहण्याचं म्हणाले त्या सगळं काव्य आहे बरं का. याच्यामध्ये काही मोठे कुणाचे गुणधर्म बदललेत वगैरे असं काही समजायचं कारण नाही. आपण जिये ते पहावयाची या लोभा म्हणजे ह्या रमेनी किंवा ह्या प्रकृतीनी हे जे काही वैभव प्रकट केलेलं आहे, हे सगळं जे वैभव आहे ते वैभव काय आहे हे पाहण्याकरता चढे द्रष्टुत्वाची या क्षोभा. त्या पुरुषांनी आपल्या ठिकाणी द्रष्टेपण घेतलेलं आहे. कारण तो पाहतो आहे की जगात काय काय निर्माण झालं आहे. कारण आता त्या रमा काहीतरी आपलं वैभव प्रकट करतीये म्हणजे तरी काय करतीये बघूया तरी. प्रकृती निर्माण करतीये, सगळं सृष्टी म्हणजे काय करतीये. जिये ते न देखतू उभा अंगाची सांडी. आता म्हणाले द्रष्टेपण त्यांनी घेतलं आणि त्याच्या पूर्ण भावाने आपण असं एक क्षणभर कल्पना करू की मोठा रममाण झाला तो पुरुष हे जे काही आहे ते पाहण्यात, किंवा त्यांनी आपल्याला बघण्याकरता जसं आपण ज्ञानेश्वरीत वर्णन केलंय की नाही की भगवंताला अर्जुनाचं प्रेम वाटल्यानंतर किती प्रेम वाटावं अर्जुनाच्या विषयी. फार प्रेमाचं भरतं आलं. ते प्रेम काही सांभाळता येईना, ते सारखं उचंबळून येऊ लागलं आणि मग म्हणाले दोवरी दो भुजा घेऊन प्रकटला. म्हणून म्हणाले परमात्म्याने काय केलं की 2 हातांनी अर्जुनाला आलिंगन द्यावं असं वाटलं खरं, पण म्हणाले आलिंगन द्यायला 2 हात पुरत नाहीये. म्हणून भगवंत चतुर्भुज झाले म्हणाले आणि 4 भुजांनी त्यांनी अर्जुनाला आलिंगन दिलं. प्रेम आहे. आता त्यांचं प्रेम काही तिथे त्याला अडसर घालता येईना, त्यांना बांध घालता येईना. तसं म्हणाले हा पुरुष आहे, हा आता द्रष्टा झाला. हा द्रष्टाहून ते पाहायला लागला. आता हे त्याला द्रष्टेपण किती प्रमाणात आलं, त्या प्रमाणात प्रकृतीचा संकोच झाला. ती जर दिसेनाशी झाली तर तो आपला देहच टाकून दिला त्यांनी. तो म्हणाला मी नकोच, ती जर मला दिसत नसेल. आता बघूया आपण त्याच्यावरती. संकोच स्वस्वरूपाचा जियेसाठी केला साचा, त्या पत्नीचं पाहण्याचा लोभ उदेला पुरुषाते. तिसी पाहण्या कारण द्रष्टा झाला पुरुष आपण, तरी न होय दृश्याचे दर्शन, म्हणून द्रष्टा अंग सोडी. म्हणाले आता काय झालं की हा द्रष्टा आहे आणि हे जे दृश्य आहे तिने निर्माण केलेले जे जग आहे त्याचं दर्शनच होईना. कसं होईल? कारण ते जे दर्शन व्हायचं तर त्या ठिकाणी प्रकृती पाहिजे ना. आता आपल्याला जे एक त्यांनी सांगितलंय ते लक्षात ठेवायला लागेल की पुरुषाच्या ठिकाणचं या जगात प्रकट होण्याचं पर्सेंटेज वाढलं की त्याचा संकोच सोडून त्यांनी विस्तार घेतला की प्रकृतीचा संकोच झालाच. म्हणून ते म्हणाले की काय झालं की म्हणून न होय दृश्याचे दर्शन. त्यामुळे आता या दृश्याचं दर्शन काही त्याला होईना. म्हणून द्रष्टा अंग सोडी सांडी. तो म्हणाले आपला देह टाकून देतो. जसं आपण लहान मुलांना जर राग आला आणि आपण त्यांना जे पाहिजे ते दिलं नाही की ते धाड देशी अंग पलंगावर टाकून देतात, तसा हा द्रष्टा म्हणतो अरे याच्यात तर मला कुठे दर्शनच नाही. द्रष्टा पुरुष दृश्य प्रकृती हे विजातीय जरी असती, तरी एकमेका दिसून येती दोन्ही नाती राहून या. परी येथे उलटी स्थिती, द्रष्टा दृश्याची निश्चिती, द्रष्टा दृश्य ज्याची ती, काकी दोघे सजात. असो द्रष्टा दृश्याचे दर्शन, घ्याया गेला सरसावून, तो आपुलाचा आला घालवून द्रष्टेपणा. आता इथे त्यांनी आणखीन एक पाऊल पुढे आले. आता त्यांना काय सांगायचंय आपल्याला की त्याला द्रष्टेपण दिल्याबरोबर त्यांनी आता तत्वज्ञानातली त्रिपुटी सांगायला सुरुवात केली की द्रष्टा दृश्य आणि दर्शन. ते म्हणाले ह्या 3 गोष्टी आहेत. जेव्हा पुरुष द्रष्टा झाला तेव्हा प्रकृती दृश्य झाली. आता जेव्हा प्रकृतीच्याकडे द्रष्टेपण आलं तेव्हा तिच्याकडचं जे दृश्यपण आहे हा पूर्ण अर्थाने जेव्हा द्रष्टा झाला आणि दर्शन घ्यायला गेला तेव्हा त्याला जे दृश्य बघायला गेला म्हणजे द्रष्टा दृश्य आणि दर्शन, तर त्याचं त्या द्रष्ट्याला दर्शन झालं नाही कारण त्या प्रकृतीचा पूर्ण संकोच झाला. म्हणून ह्याचं द्रष्टेपणच संपलं. म्हणजे विषय मागचाच आहे
पण मांडण्याची पद्धती या त्रिपुटीत आहे. म्हणजे याच चालीवर आपण पुढे गेलो तर ध्यान आणि समाधी इथे जातो की ध्यानाच्या ठिकाणी जेव्हा त्रिपुटी आहे, ध्याता, ध्यान आणि ध्येय. जो ध्याता आहे, जो ज्याला ज्याचं हे करायचं आहे, ध्याता. आता जे करायचं आहे ते ध्यान आणि ज्याचं करायचं आहे ते ध्येय. म्हणजे हा बसलाय मांडी घालून, हा ध्याता आहे. आता ह्याचं ध्येय काय आहे? ह्याचं समजा श्रीकृष्ण परमात्मा हे याचं ध्येय आहे. आता तो डोळे मिटून तो आपल्या डोळ्यापुढे दिसावा आणि त्याचं दर्शन व्हावं, ही त्या ध्यानामध्ये भूमिका आहे. म्हणून ध्यानाकरता सूत्र काय? तत्र प्रत्ययिकतानता ध्यान. प्रत्ययाची एकतानता येणे हे ध्यान आहे. आता ते जर ध्यान लागायला पाहिजे असेल तर हा ध्याता बसलेला आहे, डोळ्याच्या पुढे त्याचं जे ध्येय आहे ते ध्येय म्हणजे तो श्रीकृष्ण आहे. आता ध्यानामध्ये त्याचं दर्शन आहे की तो सातत्याने त्या ध्यानामध्ये दिसला पाहिजे. कारण ते भले पुष्कळ ध्येय आहे पण ते मिटल्या डोळ्यापुढे आलं पाहिजे. आलं तर ते स्थिर राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे म्हणाले तो त्याचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आता हा ध्याता, हे ध्येय आणि हे ध्यान ही त्रिपुटी आहे. आता इथे बरोबर तसंच आहे. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. दर्शन कोणाला होणार आहे? पुरुषाला. द्रष्टा कोण आहे? पुरुष. आणि दृश्य कोण आहे? प्रकृती. आता याच्यामध्ये दर्शन व्हायचं आहे. आता आपण ध्यानापासून जाऊ म्हणजे आपल्याला सोपं. हा ध्यान करायला बसलेला ध्याता आहे, ह्याला ध्यान ह्याचं लागलं म्हणजे याला त्या ध्यानामध्ये कृष्ण दिसला. आत्ता भाषा कशाची आहे? त्रिपुटीची आहे की मी कृष्ण आहे, ही स्थिती घेऊन तो ध्यानाला बसलेला आहे. मी म्हणजे ध्यानाला बसलेला, कृष्ण म्हणजे डोळ्यापुढे ज्याला घेतलाय ते आहे म्हणजे तो दिसतो आहे. हे आता त्याचं ध्यान झालं आहे. हे त्याला जाणवलंय की मी नाहीच, फक्त कृष्णच दिसतोय. आता हे तीन गोष्टी बोलला तो, ध्याता, ध्यान आणि ध्येय. आता त्याच्यामध्ये जर ध्यान लागलं तर त्या प्रत्ययाची एकतानता जर झाली तर त्यातला कुणीतरी एक बाजूला होणार आहे. कोण बाजूला होईल? कुणी होऊ शकतो. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जसं आलंबन असेल तसं. मी नाही म्हणजे ध्याता हा जर स्वतःला विसरला तर काय राहिलं? दोन. कृष्ण आहे एवढंच राहील. म्हणजे आता स्फुरण कशाचं राहिलं? पद्मासन घालून कोण बसला? ह्या माणसाचं नाव काय? ह्याला कुणाला पाहायचं होतं? हा संपला, हा विरला. फक्त काय राहिलं की तिथे एक कृष्णाची मूर्ती प्रकट झाली आहे, एवढीच वस्तुस्थिती राहिली. आता हे झालं ध्यान. आणि समाधी. समाधीमध्ये हे पण सुटून जातं. तदेव अर्थमात्र निर्भासा. अर्थमात्र निर्भासा हा काही नाही, फक्त त्याचा अर्थ, त्याचा भाव, तेवढीच स्थिती राहते. आणि स्वरूप शून्यमिव समाधी. संपून जातं स्वरूप त्याच्यामध्ये. कशाचं संपतं? तिथे कृष्ण पण राहत नाही, तिथे आहे पण राहत नाही. ते तदेव अर्थमात्र निर्भासः स्वरूप शून्यमिव समाधी. आता कृष्णाला रूप घेऊन राहावं लागत नाही. तर ध्यानाला बसलेल्याला आपण त्या ध्यानाच्या पातळीवरच त्याचं अस्तित्व जर सुटलं तर तेही सुटलं. ध्यानात धरलेलं ते कृष्णाचं रूप आहे, ते कृष्णाचं रूपही बाजूला झालं. स्वरूप शून्य. मग आता काय राहिलं? म्हणजे इथे कृष्ण आहे, दोन्हीवर पण क्रॉस. ध्याता आहे, त्याच्यावर पण क्रॉस. मग आता राहिलं काय समाधी? म्हणजे फक्त अर्थ मात्र निर्भासः. तदेव. तिथे फक्त एक भावात्मक जाणीव आहे की एक चैतन्य शिल्लक आहे. आता ही जी भाषा आहे ना ध्यानातली, जीवाच्या आधाराने आहे. आता इथे माऊली जी सांगताहेत ही भाषा त्या परमात्म्याच्या आधाराने सांगतात की परमात्म्याच्या आधाराने त्यांनी द्रष्टा, दृश्य आणि दर्शन सांगितलं. द्रष्टा तो पुरुष आहे, दृश्य ती प्रकृती आहे, दर्शन त्या पुरुषाचा अनुभव आहे. आता दर्शन हा जो पुरुषाचा अनुभव आहे आणि दृश्य ही जर प्रकृती आहे तर ती प्रकृती जर पूर्ण संपली, कारण हा त्याच्या रूपामध्ये आला ना, हा द्रष्टा म्हणून पाहण्याकरता उभा राहिला. आता कुठल्या तरी एका बाजूला पूर्ण ह्या ज्याला आपण काय म्हणू, माप झुकतं कुठेतरी एका ठिकाणी जात आहे.
आता हा बघण्याकरता द्रष्टा म्हणून जर सगळं पाहायला लागला तर त्यांनी वर्णन केलंय तसं, म्हणजे तिसी पाहण्या कारण द्रष्टा झाला पुरुष आपण. तो जो द्रष्टा आहे तो पुरुष झाला. तरी न होय दृश्याचे दर्शन. आता त्याचं त्यांनी पुरुषपण पूर्ण प्रकट केलं. मागे काय सांगितलं? स्वसंकोचे पिया रूढविली जेणे. ज्या पुरुषांनी आपल्या संकोचानी त्या सृष्टीला रूढविली म्हणजे प्रकट केली होती, त्यांनी स्वतःचा संकोच केला होता. आता काय केलं? आता त्यांनी संकोच नाही केला, आता तो पुरुष म्हणून प्रकट झाला. द्रष्टा झाला पुरुष आपण. तरी न होय दृश्याचे दर्शन. मग त्याला दृश्य कसं दिसेल? कारण त्याला आता प्रकृती दिसणार नाही. म्हणजे आता काय झालं? हे जे दोघात विभागलेले होते त्यातलं प्रकृतीचं विभाजन संपलं, सगळा पुरुषच झाला, सगळं पुरुषमय झालं. आता सगळं जर पुरुष झालं तर म्हणाले म्हणून द्रष्टा अंग सांडी. मग आता द्रष्ट्याचं प्रयोजन काय राहिलं? पुरुषाचं पुरुष पण संपलं. म्हणजे आपल्या पुन्हा आपण जसं व्यवहारात म्हणतो, अहो एवढं सांगून तुम्ही काय सांगितलं, बॅक टू स्क्वेअर वन. आत्ता पण आपण बॅक टू स्क्वेअर वनच आहोत, की आता जेव्हा प्रकृतीचं दृश्य पण मावळलं तेव्हा पुरुषाचं पुरुष पण मावळलं. म्हणजे आपण काय म्हणतो, हा जो जीव आहे या जीवाच्या सगळ्या उपाधी निघून गेल्या की हे जीव नावाचं वेगळं चैतन्यच राहत नाही, ते परमात्मा स्वरूपच होतं, ते मूळ चैतन्यालाच प्राप्त होतं. तसं आता पुरुष या पुरुषपणाला कसा राहील? तो परब्रह्म म्हणूनच होऊन जाईल. म्हणून तो अंग सांडी त्यांनी अंग टाकलं म्हणाले. म्हणून द्रष्टा पुरुष दृश्य प्रकृती हे विजातीय जरी असती तरी ते एकमेका दिसून येती दोन्ही नाती राहून या. पुन्हा एकदा आपल्याला दृढीकरण केलेलं आहे की म्हणाले द्रष्टा पुरुष आहे, दृश्य प्रकृती आहे. हे काही सजातीय भेद नाही आहेत, हे विजातीय भेद आहेत. आणि कसे विजातीय आहेत? द्रष्ट्यातले सजातीय भेद काय होतील? द्रष्टा परमात्मा पण आहे, आणखीन द्रष्टा कोण आहे? आम्ही आहोत. जीव पण द्रष्टा आहे. मग त्या द्रष्ट्याचा सजातीय नाही तरी त्या जातीत टाकायचा तर टाकता येईल. आमचा कुत्रा आहे, तो आमची वाट बघत बसलेला आहे, म्हणजे तोही द्रष्टाच आहे, कारण त्याला आमच्या येण्याची वाट आहे. त्यामुळे आमच्यासारखाच तो द्रष्टा आहे. जेवढे म्हणून चेतन जीव आहेत ते कशाची तरी अपेक्षा करतायत, ते द्रष्टे त्यांची तरी एक जात होईल. पण म्हणाले ही जी प्रकृती आहे तो वृक्ष आणि माणूस किंवा मानव यांची एक जात होईल का? म्हणाले हे विजातीयच होती. यांची जात वेगळी, आमची जात वेगळी. आणि त्यामुळे म्हणाले ह्या द्रष्ट्याची म्हणजे पुरुषाची जात वेगळी आहे आणि ही प्रकृती म्हणजे जी जड आहे तिची जात वेगळीच आहे. आता म्हणून काय झालं म्हणाले, तरी सुद्धा हे जरी विजातीय असले तरी एकमेका दिसून येती दोन्ही नाती राहून या. असे दोन्ही वेगवेगळे असले तरी एरवी मात्र ते एकमेकांशी संबद्ध आहेतच आहेत. परी येथे उलटी स्थिती काय होतं? द्रष्टा दृश्याची निश्चिती, द्रष्टा दृश्य ज्याची ती काकी दोघे सजात. आता वरची ओवी कोणा करताय? जगता करताय. जगामध्ये माणूस आहे आणि जगामध्ये वृक्ष आहे. तर ह्या दोघांच्या मध्ये काय आहे? हा विजातीय भेद आहे. पण हा पुरुष आणि प्रकृती, माऊलींचं तत्वज्ञान सारखं आपल्याला ते कुठं बायफर्केट करायचं, कुठे कशा काय पर लावायचं, सृष्टीपर विचार लावायचा का तत्वज्ञान पर विचार लावायचा. आता त्यांनी इथे सांगितलं की हे तत्वज्ञान आम्हाला तुमचं बरोबर मान्यच आहे. म्हणाले अगदी साखरेसारखी दिसणारी वाळू आहे, तरीसुद्धा वाळू आणि साखर हा सजातीय भेद नाही आहे. ही वाळू जी आहे ती जरा कण मोठे आहेत आणि आमची साखर बारीक आहे, म्हणून काय झालं म्हणाले हे सजातीय मुळीच नाही. तिची कॅटेगरी वाळूच आहे आणि ह्याची कॅटेगरी शुगरच आहे. ही ज्याच्यापासून बनली आहे ते वेगळंच आहे आणि ती वाळू ज्याच्यापासून बनली आहे ते वेगळंच आहे, हे मानलंच पाहिजे. हे कशाची भाषा झाली? त्यांनी सांगितलं द्रष्टा पुरुष दृश्य प्रकृती हे विजातीय जरी असती तरी एकमेका दिसून येती दोन्ही नाती राहून या. हे दोन्ही विजातीयच आहेत पण म्हणूनच ते एकमेकांना दिसून येतं. आता आपण तो मुद्दा लक्षात घेतला ना की व्यवहारामध्ये हे विजातीय आहेत म्हणून एकमेकांना आम्हाला ही प्रकृती आणि आम्ही जर एकाच जातीतले असतो तर आम्ही एकमेकांना दिसलो नसतो. जशी ती खलील जिब्रानची गोष्ट आपण अनेक वेळा सांगतो किंवा आपण म्हणजे म्हणतो की ती अगदी प्रसिद्ध आहे की तो परमात्मा आणि तो माणूस दोघेही एकमेकांच्या शेजारून चालत असतात
तर तो म्हणतो, परमेश्वरा मी संकटात असताना मात्र तू माझ्याबरोबर राहत नाही. तेव्हा परमेश्वर म्हणतो, अरे तेव्हा जेव्हा तुला ही आपली 2 पावलं वेगळी दिसत नाहीत ना, तेव्हा मी तुला वर उचलून घेतलेलं असतं. ती जी खलील जिब्रानची गोष्ट आहे की हे जेव्हा 2 एक होतात तेव्हा पाऊल एकच राहतं. तेव्हा दोघांची पावलं वेगळी राहत नाही, ती पावलं एक होतात. आता तसं आहे इथे. ते म्हणाले की हे दोघे सजातीय आहेत, व्यवहारात दोघे विजातीय आहेत. दोघे विजातीय असले तरी ते एकमेकांना पाहतात, एकमेकांच्याकडे त्या दोघांचं म्हणजे सृष्टी जीवाला दिसते, जीव सृष्टीला पाहतो, हे घडतं. पण इथे द्रष्टा पुरुष दृश्य प्रकृती. आता पुढे आलो आपण. परी येथे उलटी स्थिती, द्रष्टादृश्याची निश्चिती, द्रष्टादृश्य ज्याची ती काकी दोघे सजात. आता असं का होतं? म्हणाले द्रष्टादृश्य पाहायला गेला, असं कसं झालं? म्हणजे याच्यावर प्रश्न कोणी विचारला? सांख्यांनी. आम्हीच म्हणू, अहो सांख्यांचा तो द्रष्टाच आहे पुरुष. आमच्या पतंजलींचं सूत्रच आहे, तदा द्रष्टुहु स्वरूपे अवस्थानम. पण तो द्रष्टा केव्हा तरी एकदा, जेव्हा तो त्याच्या कैवल्य स्थितीला जाईल तेव्हा तो स्वरूपाला प्राप्त होईल. तोपर्यंत द्रष्टा पाहतोच आहे ना, त्या द्रष्टाला दिसतच आहे. मग तुमचा हा द्रष्टा एकदम अंग टाकून का मोकळा झाला? त्याला झालं काय असं की तो पाहायला गेला आणि त्यांनी अंग टाकलं? ते म्हणाले, नाही नाही, तुम्ही म्हणता ते तुमचं तत्वज्ञान भिन्न आहे. ह्या इथे त्या पुरुष आणि प्रकृतीचं द्रष्टा आणि दृश्य यांच्या मागची स्थिती वेगळी आहे. हे दोघे एकच आहेत. आणि त्यामुळे इथे काय होतं? परी येथे उलटी स्थिती, द्रष्टादृश्याची निश्चिती, द्रष्टादृश्य ज्याची ती काकी दोघे सजात. ते एकमेकांचेच आहेत. असो द्रष्टादृश्यांचे दर्शन, दृश्यांचे नाही, दर्शन घ्याया गेला सरसावून, तो आपुलाचा आला घालवून द्रष्टेपणा. तो जर दृश्य बघायला गेला तर त्याचं द्रष्टेपण संपलं. आणि म्हणून म्हणाले, गुडाखूचा वास गेला गुडाखूच घ्यावयास, द्रष्टादृश्य या भेदास कल्पनीया. गुडाखू म्हणजे तंबाखू. म्हणजे आज आपल्याला सगळ्यात सोपं म्हणजे पानपराग, आणि नाही तर काय माणिकचंद वगैरे जे खायला गुटखा, की ज्याच्यामध्ये त्या तंबाखूला पुष्कळ चांगला सेंट लावलेला आहे. आता म्हणाले जर त्या तंबाखूलाच असं वाटलं की काय तंबाखूचा वास आहे, एकदा घेऊया तरी, असं त्यांनी म्हटलंय. गुडाखूचा वास गेला गुडाखूच घ्यावयास, द्रष्टादृश्य या भेदास कल्पनीया. म्हणजे तंबाखूनी आपल्याच ठिकाणी भेद निर्माण केला. मग आता हे त्यांनी त्यांच्या बाजूनी द्रष्टा आणि दृश्य याच्याकरता दृष्टांत दिला. म्हणाले एकच तंबाखू आहे, तीच तंबाखू द्रष्टा पण होऊ पाहते आणि तीच तंबाखू दृश्य पण होऊ पाहते. आता तीच तंबाखू द्रष्टा आणि दृश्य झाली तर म्हणाले तिच्यात काय भेद आहे, असं त्यांना म्हणायचं आहे. की दृश्य या भेदास कल्पनीया, परी गुडाखूस आपुला वास अंशेही नाही दिसला, म्हणून गुडाखूनेच सोडिला द्रष्टेपणाचा अभिमान. पण म्हणाले त्या तंबाखूला काही तंबाखूचा वास आला नाही, आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे आपल्याला याचा वास येत नाही तर आता आपण वास घ्यायला तंबाखूचं जायचं काही कारण नाही, सोडून द्या आपलं द्रष्टेपण. आपल्याला काही द्रष्टा याचा अर्थ पाहायचा एवढाच नाही, हा जे 5 ज्ञानेंद्रियांनी घेतलेला अनुभव असं आपण म्हणूया. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की तो दिसलाच नाही. का की गुडाखूचा सुवास गुडाखूशी समरस, दूध दुधाच्या चवीस घेईल का कधीतरी. दुसरा दृष्टांत दिला. म्हणाले जसं तंबाखूला तंबाखूचा वास नाही, दूध दुधाची चव घेऊ शकत नाही, एक वास चवी काढू जाता, नाश गुडाखू पया तत्वता. म्हणाले जर त्या गुडाखूचा म्हणजे तंबाखूचा वास काढायला गेलो तर ती तंबाखूच राहायची नाही, म्हणजे तिला तिचं अस्तित्वच राहणार नाही. आणि म्हणाले तसंच एक टाकून एक हाता येणे मुळी अशक्य. म्हणजे साखरेचा गोडपणा काढून टाका आणि जे उरेल ते त्याचा एक्स्ट्रॅक्ट आम्हाला द्या. म्हणजे तो गोडाचा वेगळा ठेवा आणि उरलेलं जे काही आहे ते वेगळं करा. असे 2 त्याचे लिक्विड फॉर्म्स करा, नाही तर 2 त्याचे सॉलिड फॉर्म्स करा. असं जर साखरेचं सांगितलं तर काय करता येणार आहे? ते म्हणतील अहो साखर तुम्ही किती लहानात लहान कण घेतला तरी तिची गोडी बाजूला होऊ शकत नाही. गोडी बाजूला करून त्याचं बाकीचं जे मटेरियल आहे किंवा जो मॅटर आहे तो साखरेचा वेगळा काढता येत नाही. मीठ आहे, मिठाचा खारटपणा नावाचा गुण आहे तो वेगळा काढा आणि मीठ नावाचं जे काही पदार्थ आहे तो वेगळा करा, तर होणार नाही. म्हणाले दुधाचं दूध पण वेगळं करा चव आणि त्याच्यातलं दूध बाजूला करा, असा त्यांनी. म्हणून ते म्हणतात की कसा पुरुष द्रष्टा व्हायचा आणि कसा प्रकृतीला बघायचा.
पुरुषच जर प्रकृती आहे, म्हणजे त्यांना आपल्याला म्हणजे माऊलींना आपल्याला पुन्हा पुन्हा एकच समजवायचं आहे की तुम्ही द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिपुटीच्या बाजूनी बघा, नाही तर पुरुष प्रकृती या बाजूनी बघा, नाही तर पुरुष या जगामध्ये चेतन तत्व म्हणून मिसळलेलं आहे आणि प्रकृती ह्या सगळ्या जगातली विविधता निर्माण करतीये या दृष्टीने बघा. हे जग म्हणजे वैभव प्रकृतीने ईश्वराचं प्रकट केलं आहे असं म्हणा, तरी ते वैभव प्रकट करताना मात्र ईश्वराला अगदी संकोचित करून ठेवून दिलेलं आहे. म्हणजे आपण असं म्हणतो आहोत ज्या माणसाच्याबद्दल हे लोक एवढे गौरवाने बोलतायत, पण त्या माणसाला कुठे गल्लीकुचीत टाकून दिलायत तुम्ही, त्याला आणा ना समोर. तसं ही दुसरी बाजू पण आपल्याला सांगितली की त्या पुरुषाला कोणतंच प्राधान्य न देता प्रकृती तिच्याच अखत्यारीमध्ये हे सगळं करतीये. का करतीये तर का करतीये त्याचं उत्तर देताना पण त्यांनी सांगितलं की त्या पुरुषाला पण कौतुक आहे की ती त्याचं वैभव प्रकट करते. निगेटिव्ह अप्रोच नाही आहे इथे. माऊलींच्या तत्वज्ञानाला निगेटिव्ह कुठलाच असा वास नाही आहे. नकारात्मक बाजू त्या तत्वज्ञानामध्ये कुठेच नाही आहे, सकारात्मकच आहे. ते म्हणतात ते एकच पुरुष आहे. आता तो एकच पुरुष म्हटला म्हणजे पुन्हा आपण कुठे जातो, एकच परब्रह्म आहे. म्हणजे तो एकटा एक राहतो, तर एकटा एक परब्रह्मच आहे. म्हणून कांतेची या भिडा, भिडा म्हणजे योगाने, अवला होय जगा एवढा, अवला म्हणजे पुरुष, अंगविला उघडा जिये विण, म्हणाले जिच्याशिवाय म्हणजे प्रकृतीच्या शिवाय. म्हणाले त्या कांतेची या म्हणजे त्या प्रकृतीच्या योगाने पुरुष हा जगा एवढा मोठा झाला आणि ती नसल्याने तिच्याशिवाय म्हणाले तो उघडा पडला. जसं आपण म्हणतो ना त्या लहान बाळाची आई गेली म्हणजे ते मूल उघडं पडलं, अशी जी भाषा आहे तशी भाषा आहे इथे की ती आहे म्हणून हा पुरुष आहे. आता ती जर नाही तर तो पुरुष उघडा पडला म्हणजे तो जसा काही दिनवाणा झाला, बापुडवाणा झाला, एकटा झाला, त्याला कुणी नाही राहिलं, अशी भाषा आहे. कांतेच्या भिडे करून भला पुरुष जगा एवढा झाला, परी उपाधी रहित राहिला उघडा तियेच्या वाचुनी. पण म्हणाले जेव्हा उपाधी रहित ती जर नसेल, तिची जर उपाधी नसेल तर हा उघडा राहील. म्हणजे ह्याला का ही बिचाऱ्याला दुसरी सत ना गत अशी स्थिती होईल. एवंच भिडा म्हणजे ज्ञानीपणा. भिडा म्हणजे योग किंवा ज्या योगामुळे म्हणजे ज्याच्यामुळे त्याचे अस्तित्व आहे, तर त्या ज्या कांतेची या भिडा म्हणजे त्या प्रकृतीच्या योगाने म्हणजे तिच्या अस्तित्वाने, तर ते म्हणतात एवंच भिडा म्हणजे ज्ञानीपण आले पुरुषा कारण आणि त्यालाच म्हणावे ते ज्ञान की जेणे अज्ञान हरपेल. आता त्या पुरुषाच्या ठिकाणी ज्ञानाची कशी स्थिती आहे ती सांगितली आहे. म्हणजे ज्ञानस्वरूप तो कसा आहे. आता कसं झालं पुढे, प्रकृतीचे कार्य अज्ञानमयी. आता हे पुन्हा एक आपण कायम मनात ठेवायचं, कोणतंही विशेषण लावू दे, कोणताही गुण लावू दे, फक्त तात्पुरतं समजवायचंय म्हणून लावलाय. कशा करता लावलाय, कोणत्या दृष्टांताकरता लावलाय, तो तिथंच सोडून द्यायचा. पुरुषाला ज्ञानीपणा कशा करता दिला, कारण प्रकृती अज्ञानीपणाने सृष्टी निर्माण करते. अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं त्याचं ज्ञान सांगितलंय. नाही तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी काय आहे, या अज्ञानाच्या पार्श्वभूमीवरचं ज्ञान आहे म्हणाले, इथे ज्ञानही नाही अज्ञानही नाही. ज्ञान अज्ञानाच्या पलीकडचं निखळ असं ज्ञानाचं जाणीवेचं स्वरूप आहे. म्हणजे हे जगामधलं द्वंद्वात्मक असणारं ज्ञान अज्ञानाचं स्वरूप काही तिथे नाही आहे. म्हणून आता त्यांनी सांगितलं प्रकृतीचे कार्य अज्ञानमयी ते ज्ञात्यापुढे टिकेल काही. आता ह्याचं पुढचं स्पष्टीकरण केलं. मागच्याच्या पुढे मागचं द्रष्टादृश्य दर्शन हे त्यांनी समजावून सांगितलं. आता म्हणाले का हो तो द्रष्टा असा पडला, काय झालं असं पडायला. आता त्याचा आम्ही दुसरा तर्कवाद देतो. म्हणाले त्याचं कारण दुसरं देतो. ते कारण असं आहे की पुरुष ज्ञानरूप आहे आणि ती प्रकृती आहे ती अज्ञानरूप आहे. म्हणाले सूर्याला जर अंधार शोधायला गेला तर त्याला कधी सूर्य भेटेल का, कारण त्याला कधीच भेटणार नाही. अंधाराला सूर्य भेटणारच नाही आहे, कारण तो अंधाराच्या ठिकाणी फिरत राहिला तर. आणि सूर्याला भेटल्यावर अंधार राहील का, जर भेटला अंधाराला सूर्य तर अंधाराचं वस्तू अस्तित्वच राहणार नाही. त्याला कुठलंच वस्तू असं म्हणजे वस्तुस्थिती त्याची अशी आहे की सूर्याच्या प्रकाशापुढे म्हणजे अंधकाराचं जे अस्तित्व आहे ते शिल्लक राहत नाही. तसं ते म्हणतात की द्रष्ट्याला दृश्य पाहायचं आहे म्हणजे तो ज्ञानी आहे. त्या ज्ञानाच्या पुढे ते दृश्य प्रकट झालं तर म्हणाले ते जे दृश्य आहे ते टिकेल का,
कारण जे अज्ञान आहे ते टिकणार नाही. ज्ञानाच्या पुढे अज्ञान राहू शकत नाही. म्हणून टिकल्या ज्ञात्याचा खरा नाही ज्ञानीपणा. मग आता जर ज्ञाता टिकला म्हणजे द्रष्टा आहे. आता हे पुन्हा कोणाच्या करताय? हे पुन्हा जगा करताय. अर्धी ओवी त्या परमात्म्या करताय, पुरुष प्रकृती करताय. अर्धी ओवी कोणा करताय? जगातल्या माणसा करताय. जगातला माणूस जेव्हा म्हणतो की मी ज्ञानी झालो, म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीत सांगितलं, जो आखिलेपण मिरवे तो काहीच नाही. ज्याला असं वाटतं की मला ज्ञान झालं म्हणजे आपण समजावं हा सगळ्यात मूर्ख मनुष्य आहे. कारण ज्ञान झालं ही जाणीव ज्याला होते त्याला ज्ञान झालं नाही हे निखालच समजावं. एखादा मी अज्ञानी आहे म्हणतो, तो खराच अज्ञानी आहे का खरा ज्ञानी आहे याच्याकरता क्वेश्चन मार्क असू शकेल. पण जो स्वतःला मी खरा ज्ञानी आहे असं म्हणतो त्याच्याबद्दल क्वेश्चन मार्क नाहीच आहे, तो मूर्खच आहे. हे हा निष्कर्ष काढायला काही हरकत नाही असं माऊली सांगतात. नाले जो अखिलेपण मिरवी तो काहीच नाही, की जो म्हणतो मला समजलं, मला ज्ञान आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की टिकल्या ज्ञात्याचा खरा नाही ज्ञानीपणा. जो स्वतः मी ज्ञानाच्या स्थितीत वावरतो, मी आत्मज्ञानी आहे, मी आत्मक्रीड आहे, मी आत्मानंदामध्ये निमग्न असतो, याला काही कळलं नाही. जो जाणीव करी तेथ नेणीव. ते म्हणाले जो अशी काही जाणीव प्रकट करतो आणि म्हणतो मला हे काही कळलं, तो नेणीव म्हणजे अज्ञानात आहे हे नक्की समजावं. आणि म्हणून पुरुष जेव्हा ज्ञानी झाला तेव्हा प्रकृती बाजार आटोपला, त्याचा तोच राहिला मायांबरा वाचून. मायांबर म्हणजे अंबर म्हणजे वस्त्र किंवा हे आकाश अंबर. आणि नंतर सरी अंगठी चंद्रहार ही नामरूपाची वस्त्रे थोर, तोवरीच टिकती सुवर्णावर की संकुचित हेमरूप जोवरी. म्हणाले आता कसा राहिला? तो एकटा एकच राहिला. कारण काय तर माया नावाचं अंबर त्याच्यावरती राहिलं नाही, त्याच्यावरती ते वस्त्र राहिलं नाही, पांघरुण राहिलं नाही. आणि म्हणून सरी अंगठी चंद्रहार ही नामरूपाची वस्त्रे थोर. म्हणाले आता दुसरा दृष्टांत घेतला, तोवरीच टिकती सुवर्णावर की संकुचित हेमरूप जोवरी. जोपर्यंत सुवर्णाने संकोच करायला मान्यता दिली आहे त्याची अंगठी सुवर्णाने घडव दिली आहे म्हणून अंगठी झाली, चंद्रहार घडव दिला म्हणून चंद्रहार झाला. आणि त्यांनी जर म्हटलं असतं की नाहीच घडव देणार सुवर्णाने, नाहीच घडणार, आपल्याकडे आहेत ना जे सगळी ह्याची गाणी आहेत भोंडल्याची वगैरे, की काय जे करायला गेली ते कळसच घडेना, ते अमुक करायला गेली तेच होईना. म्हणजे जे करायला जावं, जो संकल्प करावा त्या संकल्पाप्रमाणे घडेची ना, असं जर झालं तर तसंही म्हणाले ते की जर ते हेमरूप संकुचित व्हायला तयारच नाही झालं तर काय अंगठी आणि चंद्रहार घडणार आहे का? म्हणाले म्हणजे सरी रूपे सुवर्ण घेतो त्याला सरीच बोलतो आणि सरीचेच वाखाणी तो सौंदर्य तेज मुखाने. म्हणजे आम्ही जो दागिना बघतो तो दागिना बघून व्हावा यातलं सोनं किती चांगलं आहे असं कोणी म्हणत नाही, हा दागिना किती चांगला घडवला आहे असंच म्हणतो. म्हणजे दागिना पाहतो, दागिन्याचं वैभव बघतो, दागिन्याचं कौतुक करतो, त्यातल्या मूळ हेम त्या सोन्याचं कोणी कौतुक करत नाही. सुवर्ण असू न करी नामरूपे म्हणतो सरी, ते नामरूप होते दुरी ज्ञान सोन्याचे झालिया. पण मला जो खरा ज्ञानी आहे, खरा ज्ञानी कोण आहे सोन्याच्या बाबतीत? चांगला दरोडेखोर. तो म्हणतो की तुमच्या अंगठ्या आहेत का, सरी आहेत का, गळ्यात कंबरपट्टे आहेत का, आणखीन साखळ्या आहेत का, बांगड्या तोडे आहेत, आम्हाला त्याच्याशी काय, त्यात सोनं काय, असली माल काय, नकली माल काय, एवढंच त्याच्या डोळ्याला दिसतं. की ह्या लोकांनी वापरलेले दागिने कृत्रिम आहेत का खरे आहेत? कृत्रिम असले तर तो म्हणतो काही घेणं देणं नाही. रस्त्यावरती बायकांच्या चेन सोडतात, ती जर चेन खोटी दिसली तर त्यांना 2 बुक्या घालून जातो. तो म्हणतो की अरे खोट्या चेन्स घालून फिरता, फुकट आम्ही तुमच्या चेन खेचत बसतो, सोन्याची तरी घाला म्हणजे आम्हाला काहीतरी फायदा आहे. त्यामुळे ज्ञानी तो आहे की त्याला त्याचं ज्ञान आहे की ह्याच्यात सोनं आहे. आम्हाला त्याचं ज्ञान नाही, आम्हाला फक्त त्याच्यावरच्या झगमगाटाचं ज्ञान आहे की हा पॅटर्न पाहिजे, की त्या पॅटर्नचे दागिने आम्ही घालतो. म्हणून ते म्हणाले की नामरूप होते दुरी ज्ञान सोन्याचे झाली. सोन्याचं ज्ञान झाल्यावर ते नामरूप दूर होऊन जातं. म्हणाले ज्ञान झाल्या म्हणे सोने त्याच सरी कारणे, येथे सरीपणाचे ओढणे गेले त्याचे निघोनी. म्हणाले ज्ञान झाल्या म्हणे सोने त्याच सरी कारणे, येथे सरीपणाचे ओढणे गेले त्याचे निघोनी. मग आता जेव्हा ज्ञान झालं की ही सर म्हणजे सोनं आहे, तेव्हा आता त्याचं सरीपणाचं कौतुक बाजूला झालं. म्हणून नामरूपे केव्हाही आहेत अवघी भासमयी.
म्हणून ह्या नामरूपांच्या ठिकाणी केवळ भासमयता आहे, हे सगळं वरवरचं आहे. त्यांच्याच्याने होत नाही लोप कधीच मूळचा. हे वरचं नामरूप आहे, म्हणून त्या नामरूपामध्ये आम्ही कितीही रमलो तरीसुद्धा म्हणाले ते नामरूप हे मूळ वस्तूचा कधीच लोप करू शकत नाही. ती मूळ वस्तू त्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. आता आपण फक्त पुढची ओवी वाचून थांबूया. जो हा ठावो मंदरूपे उवालिये पणेची हारपे, तो झाला जियेचे पडीपे विश्वरूप. आता हे पुढच्या वेळी घेऊ आपण. पण आता जरा थोडा काय जो वेळ लागेल तो आपल्याला या पहिल्या प्रकरणाच्या जरा लागेल, मग पुढे नाही लागणार. कारण ह्यांच्या ज्या संकल्पना आहेत ना माऊलींच्या, तेवढ्या एकदा लक्षात आल्या आपल्या की त्यांना कसं जायचं आहे तत्त्वज्ञान मांडत, की मग पुढच्या गोष्टी अधिक सोप्या आहेत. आत्ता कसं होतं की आता ते ज्या पद्धतीने विषय पुढे नेतात ती पद्धतच थोडी वेगळी आहे. इतर तत्त्वज्ञानाच्या मांडणीपेक्षा त्यांची ही मांडणी वेगळी आहे आणि त्यांना नाहीच आहे बाकीच्या तत्त्वज्ञानात पडायचं.